हॅलो, गुड मॉर्निंग. मी जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची स्टुडंट आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये PCI चे कमिटी मेंबर येणार आहे. तसेच आमच्या कॉलेजमध्ये तयारी चालू आहे. तर मी तुम्हाला माझं पूर्ण कॅम्पस दाखवते आमच्या कॉलेजचं. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हडपसर मधलं. चला तर बघूया. हे आहे आमचं कॉलेज जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हडपसर. आज आमच्या इथं PCI चे मेंबर आणि जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डिरेक्टर येणार आहेत. हे आहे आमच्या प्रिन्सिपल सरांचं ऑफिस. चला तर आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. सर, आपल्या कॉलेज बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्या. नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल आडकर पाटील, प्राचार्य JSPM जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हडपसर. आज खूप आनंदाचा आणि आल्हाददायक क्षण आहे की आपल्या नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन आणि JSPM फार्मसी कॉलेज हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन यांनी राबवलेल्या नॅशनल फार्मसी वीक सप्ताह राबवला होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून बऱ्याच कॉलेजेसनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. तर त्याच्यामध्ये आपण 10 ऍक्टिव्हिटी घेतल्या होत्या. तर त्या 10 ऍक्टिव्हिटीमध्ये डिफरंट कॉलेजेसनी त्या राबवल्या होत्या. त्याच्यामध्ये जे विजेते आहेत आणि जे रनरअप आहेत त्यांचा आपण सत्कार सोहळा आज आयोजिला आहे. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट आणि आनंदायी गोष्ट म्हणजे आमचे नेतृत्व, आमचे परम मित्र डॉक्टर विजय भाऊ पाटील साहेब यांची फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती झालेली आहे. त्यांचाही सत्कार, त्यांचा गौरव करणं आमचं नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचं आद्य कर्तव्य आणि त्याच्यासाठी आम्ही आज सगळे एकत्र जमलो आहोत. सर्व प्राचार्यांना, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्ही आलात यावे अशी आपणास विनंती. आभार. थँक्यू सर, तुमचा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. ह्या आहेत आमच्या लाडक्या प्रोफेसर अनुराधा पाटील मॅम, जे फर्स्ट इयरला केमिस्ट्री शिकवतात आणि सेकंड इयरला हॉस्पिटल हा सब्जेक्ट शिकवतात. आहेत प्रोफेसर स्वप्नील गाडेकर सर, जे परीक्षा प्रमुख आहेत. सर, तुम्ही परीक्षाबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता का? नक्कीच. नमस्ते. JSPM जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये परीक्षा विभाग प्रमुख म्हणून काम करतो. जवळपास गेल्या 17 वर्षापासून मी काम पाहत आहोत. परीक्षा ही सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू असते. विद्यार्थ्याच्या कोणत्याही सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी केलेला अभ्यास असू द्या, त्यांनी केलेलं कोणतेही काम असो, ते पडताळणी केली नाही तर त्याची गुणवत्ता सिद्ध होत नाही. म्हणून परीक्षा विभागाचं एक महत्व आहे. आपण डिप्लोमा फार्मसीमध्ये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षामध्ये 3 सेशनल व 1 अॅन्युअल अशा प्रकारचे येतो. सेशनल ही आपली 20 मार्काची असते आणि अॅन्युअल ही 80 मार्काची असते. प्रथम वर्षामध्ये 5 थेअरी आणि 5 प्रॅक्टिकल यांच्या एक्झाम होत असतात आणि द्वितीय वर्षामध्ये 6 थेअरी आणि 5 प्रॅक्टिकल अशा पद्धतीने एक्झाम आपण कंडक्ट करतो. आपल्याला MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या मार्फत परीक्षा केंद्र आपलेच जयवंतराव सावंत इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. आपल्या इथं प्रत्येक नियम हे पाळले जातात. एक्झाम ही आपली काटेकोरपणे घेतली जाते. परीक्षा विभागामध्ये सर्व गोष्टी ह्या नियमित व नियमानुसार चालतात. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आणि हे सर आपल्याला सेकंड इयरला PLT हा सब्जेक्ट शिकवतात. आमचे लाडके प्रोफेसर रविराज जाधव सर. फर्स्ट इयरला सोशल फार्मसी हा सब्जेक्ट शिकवतात. सेकंड इयरला बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे सरांचा. सर, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता तुम्ही? My specialization in pharmaceutical chemistry, and I have 8 years of industrial experience and 8 years of academic experience, and I handle all of the portfolio which are included in the diploma pharmacy course. Thank you. थँक्यू सो मच सर. आहेत प्रोफेसर निकिता कोलते मॅम. ह्या आम्हाला सेकंड इयर SY फार्मसीला कम्युनिटी फार्मसी हा सब्जेक्ट शिकवतात. ह्या आहेत प्रोफेसर लखदिवे मॅम, जे आम्हाला फर्स्ट इयरला HAP शिकवतात आणि सेकंड इयरला फार्माकोथेरॅप्युटिक शिकवतात. थँक्यू मॅम. हे आहेत आमचे लाडके प्रोफेसर चेतन मामगडे सर. हे फर्स्ट इयरला फार्मास्युटिक्स शिकवतात
आणि सेकंड इयरला फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट आहेत प्रोफेसर तनुजा काशीर मॅम, ज्या फर्स्ट इयरला फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट शिकवतात. हॅलो. मॅम, तुम्ही फार्माकोग्नोसी बद्दल थोडीशी माहिती देऊ शकता? Yes. Pharmacognosy is the study of medicinal drugs that are derived from natural sources. थँक्यू मॅम. हे आहेत विवेक थोरात सर, आपल्या कॉलेजचे लायब्रियन. सर, आपल्या कॉलेजबद्दल थोडस माहिती सांगू शकता आपण? नमस्कार, माझं नाव विवेक थोरात. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये मी लायब्ररीयन या पोस्टवर काम करतो. माझं शिक्षण एमलिप बीलिप झालेलं आहे. आपल्याकडे 6,480 पुस्तकांचा संच आहे. आपल्याकडे 112 स्टुडंट फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मिळून आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडं लायब्ररी, प्रशस्त लायब्ररी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. जवळजवळ 6,500 बुक्स आणि 200 अवांतर वाचनाची पुस्तक पण आपण आपल्या लायब्ररीमध्ये ठेवलेली आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपण 9 नॅशनल जर्नल्स आणि 4 इंटरनॅशनल जर्नल्सचा समावेश आहे. काही मॅगझिन्स आणि आपल्याकडे मासिकं सुद्धा अवेलेबल आहेत. तर स्टुडंटच्या मनाने आपण त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी लायब्ररीच्या माध्यमातून देत असतो. बुक लोन फॅसिलिटी आपण वर्षभरासाठी प्रत्येक स्टुडंटला त्याच्या सब्जेक्टनुसार वर्षभरासाठी ते आपण त्यांना बुक बँकची सुविधा देतोय. लायब्ररीतर्फे वर्षाला 5 ते 6 उपक्रम, वाचन संकल्प महाराष्ट्राचा, पुस्तक महोत्सव आणि डॉक्टर रंगनाथन यांचा लायब्ररीयन डे असे विविध उपक्रम आपण, ग्रंथ प्रदर्शन, असे विविध उपक्रम आपण वर्षभर राबवत असतो. या माध्यमातून तुम्ही पण आमच्या कॉलेजला व्हिजिट करा आणि या लायब्ररीचा लाभ तुम्ही पण घेऊ शकता. विद्यार्थी आणि पालकांसाठी पण आपली लायब्ररी 8:30 ते 5:30 या वेळेच्या दरम्यान उपलब्ध असेल. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू सर, माहिती दिल्याबद्दल. आहेत स्कॉलरशिप अँड स्टुडंट सेक्शनच्या मॅम, प्रियंका महाजन मॅम आहेत. हॅलो. ह्या आहेत दुसऱ्या मॅम, अकाउंट सेक्शन मध्ये काम करतात. या मॅमचं नाव आहे स्वप्नाली सावंत मॅम. हॅलो. हॅलो मॅम. ह्या आहेत आमच्या लॅब टेक्निशियन मॅम, स्वाती माकोने मॅम. मॅम, हॅलो करा. हॅलो. आपल्या कॉलेजबद्दल काही थोडी माहिती देऊ शकता तुम्ही? हो, देऊ शकते ना. कॉलेज खूप छान कॉलेज आहे. इथे सगळे कोऑपरेटिव्ह आहे. स्टुडंट्स, मुलं आणि टीचर सगळे एकमेकांना सहाय्य करतात. ह्या आहेत आमच्या लॅब टेक्निशियन मॅम, रुपाली शिंदे मॅम. आहेत आमच्या लॅब टेक्निशियन मॅम, प्रतीक्षा थोरात मॅम. मॅम, हॅलो करा. हे पूर्ण इथं कोग्निसी लॅब हँडल करतात. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदरपणे ठेवलेला आहे यांनी पूर्ण कोग्निसी लॅब. खूप छान मॅम. ह्या आहेत आमच्या लाडक्या मावशी, कल्पना सूर्यवंशी मावशी, ज्या आम्हाला प्रत्येक कामात मदत करत असतात. काही लागलं तर आणून वगैरे देतात. थँक्यू मावशी. हॅलो करा. हाय. पवार काका, जे आम्हाला प्रत्येक कामामध्ये हेल्प करतात. कोणतीही गोष्ट लागली तर लगेच आणून वगैरे देतात. पवार काका, हाय करा. ह्या आहेत आमच्या लाडक्या मावशी, आकांक्षा जाधव. मग कसं वाटते तुम्हाला कॉलेजमध्ये? खूप छान.